स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे। ते आमरण उपोषण करण्याकरिता ज्या महिला बसलेल्या मनीषा राजेश पोळ, तर त्यांना भेट देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सचिव आपले थोरात साहेब आलेले आहे पर्सनली त्यांना भेट देण्यासाठी। त्यांना जसं समजलं की एक महिला उपोषणासाठी बसलेली आहे आणि तिने मौनी बाबा विद्यालय वांगणी या शाळेचे प्रधानमंत्री पोषण आहार या योजनेत केलेल्या घोटाळ्याच्या सखोल चौकशी व्हावी म्हणून बसलेली आहे। तर तिला अजून न्याय भेटलेला नाहीये, तर न्याय का भेटला नाही ते प्रश्न विचारण्यासाठी ते इथे आलेले आहेत। तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय आहे, या महिला 3-4 दिवस झाल्या इथे उपोषणाला बसलेल्या आहेत, प्रशासक काय कुठलं लक्ष देत नाही। याचा अर्थ असा आहे की 4 दिवस झाले तरी कोणीही कॉन्टॅक्ट करायला मागत नाही आणि हे कॉन्टॅक्ट जर नाही झालं त्या 4 दिवस महिलाचं कसं काय होणार हा मोठा प्रश्न आहे। आणि जर काय जीवाचं बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण, ह्याचा प्रश्नाचं उत्तर कोण देणार? बरोबर ना? हो ना, मग 4 दिवस झालेत ना, 4 दिवस झाले तर महिला बसलेले हिला कोणीतरी जे प्रशासक आहे त्यांनी चौकशी तर करायला पाहिजे। बाबा काय विचारपूस झाली पाहिजे, सहनिशा झाली पाहिजे। याचं काहीच होत नाही, याचा अर्थ काय? कुठेतरी गोड बंगाल आहे 100%। तुम्ही काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय मेसेज देऊ इच्छिता सरकारला? मेसेज म्हणजे हा महिलाला एवढे बसल्या महिलाला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या काय न्याय जर मिळाला नाही तर मग उपोषण कोणा बसून फायदा काय आमचा? त्यांनी काहीतरी एक पत्र दिलं संध्याकाळी की सुनावणी उद्या लावली आहे, पण ते मॅडम तर बोलतात सुनावणी झालेली आहे ऑलरेडी, तरी सुनावणी कुठली आता बघा, यात सातूर मातूर उत्तर देऊन फायदा नाही ना। जे उत्तर आहे ते सातूर मातूर द्यायला नाही पाहिजे यांनी। त्याला काहीतरी तुम्ही स्टँड म्हणजे असा व्यवस्थितपणा की बाबा त्याच्यावरती तुम्ही कुठला हे उत्तर कुठलं शोधलंय हे तर माहिती पाहिजे ना। त्याच्यामध्ये थोरात साहेबांनी आपली प्रतिक्रिया कळवली आहे की जो विषय झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, याच्यामध्ये जे उत्तर त्यांना भेटलं, त्यांना एक उद्या सुनावणी लावली आहे, काय वेळेवर काय पत्रक दिलं आहे। पण मनीषा पोळ या मॅडम त्या सुनावणीशी म्हणजे सॅटिस्फाईड नाहीये, कारण त्याची सुनावणी ऑलरेडी झालेली आहे। त्यांनी जे प्रश्न विचारलेले त्यांच्या प्रश्नाची उत्तरच त्यांना भेटली नाहीये। तर सुनावणीच्या नावाने त्यांची दिशाभूल करून त्यांचा मार्ग वेगळा करण्याच्या चक्करमध्ये हे प्रशासन लागलेलं आहे, असं मनीषाताई पोळ यांच्याकडून मला समजत आहे। आणि थोरात साहेबांनी जे सांगितलं आता की आमची दिशाभूल करत आहे हे लोक पत्रक देऊन, तर यांना जी प्रश्न विचारलेली यांनी या प्रश्नाची उत्तर यांना अजून भेटलेली नाहीये। जोपर्यंत या प्रश्नांची उत्तर याला भेटणार नाही तोपर्यंत मनीषा ताई पोळ उठणार नाही, यांची फायनल एकदम त्यांनी डिसिजन घेतलेली आहे। आपण बघू शकता की आता थोरात साहेब पर्सनली भेटायला आलेले आहेत त्यांना, आणि त्यांना काँग्रेसच्या पूर्ण पक्षाचा पाठिंबा त्यांच्या मागे, पूर्ण काँग्रेस त्यांच्या मागे उभी आहे। आणि काँग्रेस नाही तर अदर पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर सर्वस्वी त्यांच्या काही महिला वर्ग आहे बचत गटाच्या, त्या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि हा जे उपोषण आहे हे तीव्र होत चाललेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये आज 14 दिवस आहे, तर उद्या त्यापेक्षाही तीव्र होऊ शकतो, याची प्रशासनाने दखल घ्यावी, हेच माझं म्हणणं आहे। स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला हेच कळवतो। मी साबिर शेख, अंबरनाथ, स्पीड न्यूज भारत। स्पीड न्यूज भारत।